चौथ्या वर्गाच्या पुस्तिकेमधल्या 20 पान क्रमांकामधला हा उपक्रम घेतलेला आहे. स्क्रीन टाईम. आपल्या सर्वांना माहिती आहे की आजकाल जे सर्व नवीन पिढी म्हणा, मुलं, छोटे मुलं, मोठे मुलं सर्व मोबाईलच्या आहारी गेले आहेत. मग ते स्क्रीन कोणत्याही प्रकारची राहो, मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, कम्प्युटर, टी व्ही. तर यासाठी आम्ही पान क्रमांक 20मध्ये हा घेतलेला आहे. 3 नंबरचा पाठ आहे स्क्रीन टाईम. तर याच्यामध्ये आम्ही गुंजनचं उदाहरण दिलं आहे, तन्मय त्याच्या मित्राचं उदाहरण दिलेलं आहे, सोबतच वरुणाची ताईसुद्धा कशी मोबाईल बघते आणि मोबाईल बघितल्यानंतर आपल्या डोळ्यावर किंवा आपल्या झोपेवर कोणता परिणाम होते याचंसुद्धा आम्ही म्हणजे एक क्लिप दाखवली आहे याच्या माध्यमानं. त्यानंतर मुलांच्या लक्षात आलं की जास्त वेळ जर का आपण स्क्रीन टाईमच्या आहारी गेलो तर आपल्या आरोग्यावर व आपल्या डोळ्यावर कोणते परिणाम पडतात. आणि तसेच नंतर त्यांना आपली जबाबदारीसुद्धा समजली की आपण आता सध्या लहान आहोत, आपल्याला या स्क्रीनची सध्याच काही गरज नाही आहे. तर आपण स्क्रीन टाईम रेस्ट्रिक्ट जरी केलं, थोडा निर्बंध लावले तर आपण चांगल्या प्रकारे आपला आरोग्य सुदृढ करू शकतो. तर हा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मूल्य रुजलेले आहेत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि स्वतःची जबाबदारी. हां, तर आमचा गट क्रमांक आहे 3. सामील आहेत मैन सर, मी राखडे सर, कोरडे सर, गिरटकर सर, वैशाली मॅडम, छाया मॅडम, उईके सर आणि केदार सर. त्यांनी सादर केलेला उपक्रम स्क्रीन टाइम हा आता सर्वांचा जिव्हाळ्याचाच आहे आणि प्रत्येकाचं घरी हा आवश्यक आहे. आणि आपण सुद्धा त्याचं दररोजच ते दिवसा-रात्र शाळेत मोबाईल आणि मुलांचं जे ऑनलाईन आहे, शिक्षकाचं ऑनलाईन काम आहे, या संदर्भातला हा विषय अतिशय चांगला उपक्रम आहे. आणि याचं जे मूल्य त्यांनी रुजवलेलं आहे त्याच्यामुळे याचा परिणाम विद्यार्थ्यांचा दैनंदिन जीवनात नक्कीच होईल. आणि हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेला आहे. गट क्रमांक 3 याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो.